आपण पाहत आहात ठळक घडामोड निर्भीड पत्रकारिता। घरगुती भांडणे सोडवण्याच्या कारणामुळे आईस्क्रीम व्यावसायिकावर झाला होता गोळीबार। 2 आरोपी पोलिसांच्या ताब्यात। सासवडमधील राहुल टिळेकर याच्यावर गुरुवार दिनांक 18 रोजी दुपारी 3:30च्या दरम्यान गोळीबार केल्याची घटना घडली होती। या प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली असून गोळीबार केलेले आरोपी अद्यापही फरार आहेत। दरम्यान मित्राच्या कौटुंबिक वादात लक्ष घातल्यानेच गोळीबार झाला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी दिली आहे। या प्रकरणी अजय संभाजी जगताप वय वर्ष 42 आणि दयानंद संभाजी जगताप वय वर्ष 35 दोघेही राहणार जेजुरी तालुका पुरंदर या सख्या भावांना अटक करण्यात आली आहे। तिसरा भाऊ प्रताप संभाजी जगताप याच्यासह गोळीबार करणारे आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे। याबाबत जखमीचा भाऊ विजय नामदेव टिळेकर यांनी गुरुवारी रात्री उशिरा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी सांगितलेली माहिती अशी की जखमी झालेला राहुल नामदेव टिळेकर याचे सासवडमध्ये एसटी बस स्थानक समोर सोपान नगर रोड लगत श्रीशाज नावाने आईस्क्रीम पार्लर आहे। तसेच जेजुरी जवळील हॉटेल विठ्ठलचे मालक प्रताप जगताप हे दोघे मित्र होते। दरम्यान प्रताप जगताप यांचे त्याच्या पत्नीशी नेहमी वाद होत असल्याने जखमीने राहुलने ते वाद सोडवण्याचा अनेकदा प्रयत्न केला होता। काही दिवसांनी आरोपी असलेले तिघेही भाऊ फिर्यादीला भेटले आणि आमच्या घरगुती भांडणात तू पडू नको असं तुझ्या भावाला सांग, नाहीतर तुला गोळ्या घालून ठार करेन अशी धमकी दिली होती। त्यानंतर गुरुवारी दिनांक 18 रोजी दुपारी आरोपींनी मारेकऱ्यांना पाठवून राहुल टिळेकर याच्यावर गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला। घटना घडल्यानंतर जखमी राहुल टिळेकर याच्यावर हडपसर येथील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत। पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बर्डे यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून ठसे तज्ञ श्वान पथकाने पाहणी करून घटनेचा माग काढण्याचा प्रयत्न केला। दरम्यान या प्रकरणी आरोपी अजय जगताप आणि दयानंद संभाजी जगताप यांना रात्रीच पोलिसांनी अटक केली असून गोळीबार करणाऱ्या इतर आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याचं पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी सांगितलं।